नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर प्रत्येक उद्योजकाच्या डोक्यात असतो. तो म्हणजे नेटवर्किंग. असं म्हणतात ना की व्यवसायाच्या वाढीसाठी नेटवर्किंग हे खूप महत्वाचं आहे. पण खरंच असं आहे का? चला, यामागचं खरं खोटं आज आपण तपासूया. चला, सुरुवातच करूया एका अगदी थेट आणि खरं सांगायचं तर थोड्याशा अवघड प्रश्नानं. आपण ज्या नेटवर्किंग इव्हेंट्समध्ये किंवा ग्रुप्समध्ये इतका वेळ घालवतो, त्याने आपल्या व्यवसायाला खरोखर काही फायदा होतोय का? हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. बहुतेक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स काय करतात? ते एक स्वप्न विकतात. तिथे गेलं की अमर्याद ग्राहक मिळतील, व्यवसायाची प्रचंड वाढ होईल आणि यशाचा रस्ता अगदी सोपा होईल, असं सांगितलं जातं. हे ऐकायला तर खूपच छान वाटतं, बरोबर ना? पण वास्तव काय आहे? खरं चित्र काय आहे? अनेक उद्योजकांसाठी हे स्वप्न स्वप्नच राहतं. उलट त्यांचा वेळ, पैसा, एनर्जी सगळं वाया जातं आणि हाती काहीच लागत नाही. मग असं का होतं? तर पहिली आणि सगळ्यात मोठी अडचण विक्रेत्यांची गर्दी आहे. पण ग्राहकांची वाणवा. इथे विकणारे खूप आहेत, पण घेणारे कुठे आहेत? जरा विचार करा. एक असा डिजिटल बाजार जिथे प्रत्येकजण आपलं काहीतरी विकायला बघतोय, प्रत्येकजण ओरडतोय, माझं घ्या, माझं घ्या. पण ऐकायला आणि घ्यायला कोणी आहे का? नाही. या प्लॅटफॉर्म्सवर नेमकं हेच चित्र दिसतं. आता हे आकडे बघा, डोळे उघडतील आपले. एका सामान्य नेटवर्किंग ग्रुपमध्ये तब्बल 95% लोक हे विक्रेते असतात आणि फक्त 5% संभाव्य ग्राहक. म्हणजे विचार करा, अशा ठिकाणी आपला खरा ग्राहक मिळण्याची शक्यता किती कमी आहे. बरं, ही गर्दी कमी होती की काय म्हणून वरून येतात ग्रुपचे नियम. म्हणजे स्वतःच्या बिझनेसबद्दल जास्त बोलायचं नाही, आठवड्यातून एकदाच पोस्ट करायची, काही ठिकाणी जाहिरात तर अजिबातच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिथे खरं डील होऊ शकतं ते मोठे निर्णय घेणारे लोकच तिथे नसतात. मग बिझनेस कसा होणार, बरोबर ना? ओके, आता वळूया दुसऱ्या मोठ्या प्रॉब्लेमकडे, तो म्हणजे ज्ञानाचा अभाव आणि त्यामुळे होणारा वेळेचा अपव्यय. या ग्रुप्सवर मिळतं काय? मोठी स्वप्न बघा, कधीच हार मानू नका, अशा गोष्टी. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, प्रेरणा मिळते. पण त्याने बिझनेस चालतो का? नाही. बिझनेस चालवण्यासाठी काय लागतं? सॉलिड सेल्स स्ट्रॅटेजी, सिस्टम कशी उभारायची याचं ज्ञान, प्रॅक्टिकल टूल्स, जे इथे मिळतच नाही. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? इथे शिकण्यासाठी कोणतीही एक ठरलेली स्टेप बाय स्टेप पद्धतच नसते. कोणी मेंटॉर नसतो, कोणी फॉलोअप घेत नाही. नुसतं कधीतरी एक सेमिनार किंवा मीटिंग करून खरी ग्रोथ होत नाही. आणि या सगळ्याचा एक छुपा खर्च असतो, तो म्हणजे आपला वेळ, पैसा आणि एनर्जी. हे सगळं आपण गुंतवतो, पण त्यावर परतावा म्हणजे ROI तो शून्य असतो. उलट आपण आपल्या मूळ कामापासून म्हणजे ऑपरेशन्स आणि कस्टमर सर्व्हिसपासून दूर जातो. आता एका महत्त्वाच्या मानसिक सापळ्याबद्दल बोलूया. आपण जे करतोय ते इगोची भूक भागवण्यासाठी आहे की खरोखर बिझनेसची भूक भागवण्यासाठी? हे एक वाक्य आहे जे सगळं काही सांगून जातं. स्टेजवर टाळ्या मिळतात, पण बँक खात्यात आकडे वाढत नाहीत. किती खरे हे? स्टेज, पद, फोटो याने इगो सुखावतो, पण बँक बॅलन्स वाढत नाही. प्रसिद्धी वेगळी आणि नफा वेगळा. मग हे इगो नेटवर्किंग ओळखायचं कसं? सोपं आहे. जिथे स्टेजवर कोण किती वेळ बोलतो, कोणाला कोणतं पद मिळतं, सोशल मीडियावर कोणाचे फोटो जास्त येतात, यालाच जास्त महत्त्व दिलं जातं. जिथे कौतुक आणि टाळ्या हेच बक्षीस असतं, तिथे समजून जायचं की आपण फक्त व्यस्त असल्याचा खोटा आनंद मिळवतोय, खरं काम नाही करत आहोत. ओके, ठीक आहे. आतापर्यंत आपण बऱ्याच समस्यांबद्दल बोललो, पण मग ह्यावर उपाय काय? यशस्वी नेटवर्किंग करायचं तरी कसं? चला, आता त्याचा योग्य मार्ग पाहूया. हे 4 नियम लक्षात ठेवा. ही जणू तुमची चेकलिस्ट आहे. 1. अशाच ठिकाणी जा जिथे तुमच्या कामाचं प्रमोशन करायला मोकळीक आहे. 2. तिथे खरंच ग्राहक आणि निर्णय घेणारे लोक आहेत का हे तपासा. 3. जिथे तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल, मार्गदर्शन मिळेल अशी जागा निवडा. आणि 4. सगळ्यात महत्त्वाचं, फक्त तिथेच वेळ आणि पैसा गुंतवा जिथे तुम्ही ROI मोजू शकता. म्हणजे थोडक्यात काय, तर कुठेही जाऊन गर्दीचा भाग बनण्यापेक्षा विचार करून, स्ट्रॅटेजी ठरवून सहभागी व्हा. प्रत्येक संधीचं विश्लेषण करा आणि मगच निर्णय घ्या. आणि शेवटी हा एक प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायलाच हवा. आपला पुढचा नेटवर्किंगचा निर्णय भावनेवर आधारित असणार आहे की खऱ्याखुऱ्या परिणामांवर? कारण याचं उत्तर आपल्या व्यवसायाची दिशा ठरवणार आहे.